गणपतीपुळे मुंबईपासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावर असलेलं कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे देवस्थान म्हणजे गणपतीपुळे। आणि हे बाप्पाचं दर्शन स्क्रीनवर। नितेशने घेतले 8 बॉक्स घेतलेत, 8 लाडू प्रसादाचे। बऱ्याच राईड आहे तिथे, बनाना राईड वर ते असं झालं तर काय। हा आहे समुद्रावरून मंदिराचा व्ह्यू। आणि आता तुम्हाला ड्रोनचा व्ह्यू दाखवू थोड्याच वेळात। The next day. हाय, कालची एवढी राईड खराब झाली ना चिपळूणच्या नंतर। खूप बेकार रोड आहे चिपळूणच्या पुढे रत्नागिरीपर्यंत। तरी आता आम्ही गणपतीपुळ्याला आलोय। रत्नागिरीपर्यंत पूर्ण रस्ता खराब आहे, पूर्ण म्हणजे काम चालू आहे। एवढी माती, एवढी धूळ। आम्ही रात्री आलो 10-10:30ला, त्यानंतर रूम आम्हाला भेटला लकीली। आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला पण 10:30पर्यंत काहीतरी असतं इकडे, त्यानंतर बंद होतं। त्यामुळे मग आम्ही पहिले जेवून घेतलं, नंतर वरती येऊन आंघोळ बिंघोळ करून नंतर मग आम्ही एवढं थकलेलो की झोपून गेलो। बंद झालं का नाही, मग झोपून गेलो। आणि मग आत्ता मग सकाळी कुठे थोडंफार फ्रेश वाटलं आहे। मग आता पुन्हा आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आता चाललो आम्ही गणपतीपुळ्याच्या मंदिरात दर्शनासाठी। ही रूम अशी काही आहे बघा, बाहेर स्विमिंग पूल पण आहे, दाखव। तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो एक। दिवस आपला असणार आहे इकडेच। आज कालची नाईट तर इथेच आम्ही स्टे केला, आज रात्री पण इकडे स्टे करणार आहे। आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहे लग्नाला, कारण उद्या लग्नाचा प्रोग्राम आहे। एक लग्न अटेंड करायचं आहे, तर तिकडे आम्ही जाणार आहे। रात्री पण इकडे, तर त्यामुळे आता आम्ही चाललो गणपतीपुळ्याला। गणपतीपुळ्यावरून म्हणजे गणपतीच्या मंदिरात ते दर्शन करून आल्याच्या नंतर मग आम्ही आरेवारी वगैरे ते सगळे पॉईंट करणार आहे। आणि नंतर मग लग्न झाल्यानंतर मग बॅक टू मुंबई। वॉशरूम बघा, क्लीन आहे, नीट अँड क्लीन आहे सगळं। रूम पण छान आहे, सर्व पसारा आमचा पसरलेला आहे। सगळं रायडर्स, सगळं गिअर बी सगळं असंच पडले बघा। बॉक्स वगैरे, बॅग बिग, हेल्मेट बिल्मेट टाकून आम्ही पहिले झोपलो होतो। चला मग निघू आणि दर्शनाला जाऊ। ओके, बाय। गणपती मंदिराजवळ आलोय। हा नितेश ब्लॉगिंग करतोय। चप्पला स्टँड। फायनली आतमध्ये चाललोय मंदिरात। आज काय गर्दी दिसत नाहीये। प्रवेशद्वार मंदिराचं आणि बरेच लोक मंदिराच्या कानात काहीतरी सांगतायत।
खोली पाहिजे असेल तर इथे आहे. आणि हे बाप्पाचं दर्शन स्क्रीनवर. बाप्पाच्या दर्शनाला चाललो आहे. नितेश पुढे आहे. पुढे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे खूप सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे. सुंदर अशी कलाकृती आहे बाप्पांची भिंतीवर. हे अष्टविनायकाचे गणपतीचे फायनली दर्शन झालंय बाप्पाचं. गणपतीपुळ्याचा समुद्र किनारा. गणेश जयंतीनिमित्त इथे सजावट झाली होती. आणि हे आहे मंदिराचं बाहेरचं दृश्य. साईडला चला दर्शन करून बाहेर निघालोय. हा ऊन आहे यार. हे सभा मंडप आहे. हा 12:30 ते 2 आहे ना प्रसादाचा टायमिंग. प्रसादाची तयारी चालू आहे. प्रसाद घेऊन जाऊया. काय बोलतो? किती वाजलेत? 11:30 झालेत. बाहेर जाऊ थोडा वेळ. 12:30ला प्रसाद. हा प्रसाद का तो बाहेरून प्रसाद घेऊया. भक्तनिवास आहे. कुणाला जर कमी बजेटमध्ये जर रूम पाहिजे असेल तर इथे कॉन्टॅक्ट करा. आणि इथे प्रसाद बनवला जातो. हे भक्तनिवास आहे. आणि हा लाडू प्रसाद. बरेच लोकांनी लाईन लावली लाडू प्रसादासाठी. तिकडून आहे. नितेशने घेतलेत 8 बॉक्स घेतलेत. 8 लाडू प्रसादाचे. पटकन भेटलं. जास्त काय वेळ नाही लागला. 4 घेतलेत. मला 4 त्याला 4. 8 घेतले. टोपल्या 2 टोपल्यांमध्ये भरून घेतल्या लाडू. आणि इथून आता बाहेर पडतो आम्ही. इथे उंदीर मामाच्या कानात काय सांगितलं तर त्याची इच्छा पूर्ण होते. तर नितेश लाईनीमध्ये उभा आहे. त्याची काय इच्छा आहे ती आता तो सांगेल. एक कान बंद कर. हां नितेश काहीतरी इच्छा सांगतोय. दुसऱ्या कानातून बाहेर गेली असती ना इच्छा. दुसऱ्याला कळली असती मग. चपला तिकडे आहेत आपल्या. चपला तिकडे आहेत एकदम बाहेर आहेत. हा काय नाही चल ये इकडे का आपल्याला याच्या इकडे बाहेर जायचं. इकडचे लोकल लोकांच्या बाईक पार्क आहेत. तिकडे आपल्याला अलाउड नाही. हा हे समुद्र किनारा समोर. हे जाऊन येऊ तिकडे. समुद्र किनाऱ्यावर जाऊया काय? हा हे समुद्र किनाऱ्याचा व्ह्यू. गणपतीपुळ्याचा समुद्र किनारा. क्राऊड बघा किती आहे. का सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा.
सरबत करणं झालं कशाला चल असंच. इकडं बरंच काय घ्यायला भेटतं. आम्ही इथून प्रसाद घेतोय पहिल्या दुकानातूनच. dia bos deta itla kapera na ite kore ite ge महिना किती एकदम जाओ ओ મને કીધું એને જગ્યા હોય તો મમ્મી તમારે બોલને હાવ હતો હાલો હાલો વેલા જા તો પૂછાઈ દે પૈસા દેવાય 50 દો पोटपूजा करायला आलोय हॉटेलमध्ये. हलकासा नाश्ता. त्याच्या बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये खायला बसलोय. तिथेच मजा घेतोय. भजीचा आनंद घेतोय आणि मी इडलीचा आणि एक प्लेट मेंदूवडा पण मागून ठेवला आहे. छान होतं पण तेच चांगलं आहे. मंदिराला लागून एक हॉटेल आहे स्वाती हॉटेल. 4 वाजता जेवण वगैरे करू शकता. सर्विस पण चांगली. त्याचं पेमेंट करावं लागतं. जेवण मला टेबलवर भेटतं. ते सर्व खाद्यपदार्थ रिफाईंड सूर्यफूल तेलमध्ये बनवले जातात. सोलकढी 40 रुपयाला लागेल. काय सोलकढी छान आहे. टेस्ट छान आहे. छान आहे. वडा पण छान आहे. गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा. बोललो जरा फिरून येऊया इकडे कारण आता जायचं आहे प्राचीन कोकण बघायला. तर तोपर्यंत बोललो जरा समुद्रकिनारा दाखवूया. अरे बनाना लेक वगैरे आहे. नाही दादा आम्हाला बसायचं नाही आहे. आम्हाला बघायचं आहे. बनाना राईड बऱ्याच राईड आहे तिथे. यो बनाना राईड व ते का असं झालं का काय. ॲक्टिव्हिटी खूप आहेत तिकडे. बनाना राईड्स आहेत. या राईड आहेत. ड्रॅगन राईड आहे. ही बनाना राईड. रोलर कोस्टर. सुटला तर गेला. गोल 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 गोल. हा आहे समुद्रावरून मंदिराचा व्ह्यू. आणि आता तुम्हाला
ड्रोनचा व्ह्यू दाखवू थोड्याच वेळात. गणपतीपुळे मुंबईपासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावर असलेलं कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे देवस्थान म्हणजे गणपतीपुळे. गणपतीपुळे हे देवस्थान पेशवेकालीन व अतिप्राचीन आहे. हे मंदिर 400 वर्ष जुने व नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे गणपतीपुळे हे मंदिर स्वयंभू गणपती मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिरासमोरचा खोल निळा समुद्र, खारपुडी आणि नारळाच्या हिरव्यागार हिरवळीमध्ये वसलेलं गणपतीपुळे म्हणजे महाराष्ट्राचे नंदनवनच म्हणावे लागेल. स्वर्गाचा हा छोटासा तुकडा कोकण किनारपट्टीवर एक सुंदर समुद्र किनारा आहे. या ठिकाणी आल्यावर मनाला एक वेगळी शांतता आणि वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. गणपतीपुळे या ठिकाणी समुद्रकिनारा आणि गणपती मंदिर या व्यतिरिक्त अनेक पर्यटन स्थळे आहेत. सांगायचं झालं तर जवळपास बरेच ठिकाणं आहेत, म्हणजेच प्राचीन कोकण, आरेवारे, रत्नदुर्ग किल्ला, जयगड, थिबा पॅलेस असे बरेच ठिकाणे आहेत. म्हणून मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून गणपतीपुळे या ठिकाणी नक्की भेट द्या आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.